नमस्कार विद्यार्थी मित्र आणि पालक सगळ्यांना पहिल्यांदा तर दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण क्लासमध्ये जे प्रॉमिस केलं होतं किंवा आज दुपारी आपण जसं एक फोटो पण टाकला होता की एक नवीन सुरुवात करतोय, तर त्या हिशोबाने लक्षात द्या काही अनाउन्समेंट करायच्यात, तर ते आपण एक एक अनाउन्समेंट करायला स्टार्ट करू. पहिली गोष्ट तर लक्षात द्या, आपण क्लासच्या नावाने क्लासचं एक नवीन ॲप लॉन्च करतोय, जे दिवाळीनंतर लॉन्च केलं जाईल. त्या ॲपमध्ये काय काय बघणार आहेत आपण, क्लासच्या नावाने असेल ॲप, आणि त्या ॲपमध्ये काय काय असेल, कुठल्या फॅसिलिटी असतील, त्याच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टीबद्दलचा आपण एक व्हिडिओ नंतर डिटेलमध्ये बनवू. क्लासमध्ये पण त्या हिशोबाने अनाउन्समेंट केली जाईल. सध्या लक्षात द्या, आपण आत्ता काय काय करू शकतोय, तर त्याच्याबद्दलच्या गोष्टी सांगतोय. त्यातली लक्षात एक पहिली एक गोष्ट आहे, आणि ज्याच्यामध्ये हे की आपण आपण व्हॉट्सअपचं एक चॅनल स्टार्ट करतोय. व्हॉट्सअपचं चॅनल क्लासच्याच नावाने, आणि त्याची लिंक आपण व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पण शेअर करणार आहे. आणि हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण आपण त्याची लिंक देऊ. आता आपल्याला पहिली गोष्ट तर वाटेल की सर अगोदरच व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत प्रत्येक बॅचचे, मग ह्या चॅनलची सेपरेट काय गरज आहे. तर बघा बेटा काय होत आहे, वेगवेगळ्या एक्झाम आहेत आपल्या ग्रुपवर, तर आपण रेग्युलर क्लासचं शेड्यूल किंवा त्याच्या लिंक सगळ्या गोष्टी सुरू असतात, त्याची PDF वगैरे. आपण याच्या व्यतिरिक्त ज्या वेगवेगळ्या एक्झाम आहेत, जसे की एक्झाम कुठल्या कुठल्या ज्या आपण 11-12मध्ये देणार आहेत, जसे JEEची एक्झाम असेल, त्यानंतर CETची एक्झाम असेल, त्यानंतर नीटची एक्झाम असेल, किंवा काही स्टुडंट्स एखाद्या ऑलिम्पियाडची एक्झाम वगैरे पण ऑलिम्पियाडच्या एक्झामचं पण प्रिपरेशन करू शकतात. ज्या वेगवेगळ्या एक्झाम आहेत त्या वेगवेगळ्या एक्झामशी रिलेटेड ज्या माहिती आहेत, जसं की त्या एक्झामची डेट कधी असेल, दुसरी गोष्ट त्या एक्झामचे फॉर्म कधी सुटतात, त्याची लास्ट डेट कधी असेल, याच्याबद्दलच्या ज्या अनाउन्समेंट आहेत, किंवा त्याच्या सिलेबसमध्ये काय मॉडिफिकेशन होत आहे, आन्सर की येतात, किंवा क्वेश्चन पेपर त्याचे जे प्रिव्हियस इयरचे आहेत, तर ते सगळे अनाउन्समेंट, या ज्या अनाउन्समेंट आहेत त्याच्यासाठी लक्षात आपण हे व्हॉट्सअपचे चॅनल स्टार्ट करतो, आणि त्याच्यावर त्याच्याशी रिलेटेड म्हणजे एज्युकेशन आपलं एकदम चांगलं व्हावं, किंवा आपल्याला इन्फॉर्मेशन प्रॉपर फॉर्मॅटमध्ये भेटावी, या हिशोबाने लक्षात सगळीच्या सगळी इन्फॉर्मेशन आपण त्या व्हॉट्सअप चॅनलवर ॲड करत जाऊ. आपण त्याची लिंक तुम्हाला जसं सांगितलं त्या हिशोबाने पाठवून देऊ. तुम्ही लवकरच ते लक्षात चॅनल फॉलो करून घ्या. दुसरी एक लक्षात आणखी एक अनाउन्समेंट आहे की आपण काय करतोय, सध्या एक टेलिग्रामचा ग्रुप स्टार्ट करतोय. टेलिग्राम ग्रुप क्लासच्याच नावाने स्टार्ट करतोय. आता या ग्रुपचा उद्देश काय, तर या ग्रुपमध्ये लक्षात द्या, पहिली गोष्ट तर आपण आपल्या बॅचचं जे रेग्युलर होमवर्क आहे ते आपल्या व्हॉट्सअपवर तर पाठवतोयच, त्याच्यासोबत लक्षात एक ॲडिशनल गोष्ट म्हणून आपण हे टेलिग्रामचा ग्रुप स्टार्ट करतोय. या टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये आपल्याला काय काय करता येईल. पहिली गोष्ट तर आपण जे पण एक्स्ट्रा प्रॉब्लेम्स आहेत, जे पण लक्षात थोडे टफ प्रॉब्लेम्स असतील, त्याचे जे पण तुम्ही डाऊट्स टाकाल, तर त्या डाऊट्सचे सोल्युशन आपण त्या ग्रुपवर टाकू. त्याच्यामध्ये लक्षात आणखी एक उद्देश हा पण आहे की ज्याच्याबद्दलची एक अनाउन्समेंट आपण आत्ता लगेच करू. हा व्हिडिओ झाला इंट्रोडक्शनचा, की त्यानंतर आणखी एक व्हिडिओ येईल ज्याच्यामध्ये लक्षात आपण एक ट्रिगोनोमेट्रीचा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करून देतोय. त्याच्याबद्दल लक्षात जे आपण आता एकतर मी पण बऱ्याच दिवसाने व्हिडिओ शूट करतोय, त्याच्याबद्दल तुम्हाला ज्या गोष्टी वाटतील की कमी नाही का, त्या रिप्रेझेंटेशनच्या गोष्टी असतील, किंवा प्रॉब्लेमच्या लेवलच्या असेल, व्हिडिओची स्पीड वगैरे असेल, त्याच्याबद्दल तुम्हाला जे सजेशन द्यायचे ते तुम्ही यूट्यूबच्या चॅनलच्या त्या कमेंट बॉक्समध्ये दिलं तरी चालेल, किंवा लक्षात आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलवर जरी त्या गोष्टी सांगितलं तरी चालेल. आता त्याच्यामध्ये दोन गोष्टी करायच्यात आपल्याला, की त्या यूट्यूबच्या चॅनलच्या व्हिडिओवरनं, आणि दुसरी गोष्ट काय लक्षात द्या, टेलिग्रामच्या ग्रुपवरनं येणाऱ्या प्रॉब्लेम्सवरनं. आपण त्या टेलिग्रामच्या ग्रुपवर काय ट्राय करतोय की वेगवेगळ्या नोट्स आपण पण शेअर करू, तुमच्याकडनं पण जे टफ प्रॉब्लेम येतील ना, जे आपल्याला पण टफ वाटतील क्लासकडनं, की हां या प्रॉब्लेमचे सोल्युशन नुसतं नोट्समध्ये, किंवा नुसतं फक्त सोल्युशन म्हणजे असं डायरेक्ट प्रॉब्लेम वहीवर किंवा पेजवर सोडून देऊन भागत नाही असं वाटेल आपल्याला. तर त्या व्हिडिओचे काय करूत आपण, किंवा त्या प्रॉब्लेमचे काय बोलून सोल्युशन बनवून, आणि ते सोल्युशन आपण ट्राय करू की यूट्यूबच्या चॅनलवर टाकले जावेत. दुसरी गोष्ट लक्षात आपला प्लॅन हा पण आहे की त्याच्याबद्दल पण आपण नंतर सांगूतच, पण ते लक्षात एक जस्ट सुरुवात सांगून देतो. काय होतं लक्षात आपण फाउंडेशन बॅचमध्ये असेल, 11ची बॅच असेल किंवा 12ची बॅच असेल, त्याच्यामध्ये काही सब्जेक्टना थोडे किंवा काही टॉपिक आपल्याला टफ वाटतात. खास करून लक्षात फाउंडेशन बॅचमध्ये काही टॉपिक आपल्याला टफ वाटतात, तर जे टॉपिक आपल्याला टफ वाटतील, आता बघा रेग्युलर जर बॅचच्या हिशोबाने जर विचार केला तर एक टॉपिक कंप्लीट होण्यासाठी बरेच दिवस लागतात. पण जर त्याचा एक आपण इफेक्टिव्ह टाइम जर काढून बघितला, तर त्याचा जर व्हिडिओ बनवायचा असेल तर साधारणतः लक्षात 30 मिनिट्स to 45 मिनिट्सच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट टॉपिक बऱ्यापैकी कव्हर होऊ शकते, ज्या त्याच्यातल्या डिफिकल्टी आहेत. तर तुम्हाला जे टफ वाटतील ते पण गोष्टी लक्षात तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलवर, टेलिग्रामच्या ग्रुपवर शेअर करू शकतात, आणि त्या हिशोबाने आपण जे तुम्हाला टफ वाटणारे टॉपिक आहेत
तर त्या टॉपिकचे व्हिडिओ बनवून एकतर यूट्यूबच्या चॅनलला टाकूत किंवा म्हणजे यूट्यूबवर व्हिडिओ बनवून टाकूत किंवा जे आपलं ॲप येणार आहे त्या ॲपमध्ये लक्षात द्या आपण ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ठेवू. त्याच्याबद्दल लक्षात तुम्हाला पण तुमचे पण काही सजेशन असतील, तुम्ही पण लक्षात द्या कुठं आणखी काही चांगल्या गोष्टी बघितल्या असतील अशा सिस्टममध्ये, तर त्या पण लक्षात द्या. या यूट्यूबच्या जे व्हिडिओ आहे त्याच्या लिंकमध्ये जे डिस्क्रिप्शन किंवा खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा टेलिग्राम चॅनलवर सांगा किंवा ज्या व्हॉट्सअपच्या मोबाईल नंबरवर तुम्ही होमवर्क पाठवताय त्याच्यावर जरी सांगितलं तरी चालेल. त्या हिशोबाने आपण याच्यामध्ये इम्प्रोवाइज करून घेऊ. ठीक आहे.